प्रेम ते लग्न हा प्रवास एवढा लांबेल असे त्यांनी कधीच वाटले नव्हते। दोन तरुण हृदये वैवाहिक जीवनाची स्वप्ने पाहू लागली होती, पण प्रतीक्षेचे तास वाढत होते। मला गप्पा आणि उदास पाहून आई म्हणाली, काय झालं ती, असा तोंड करून का बसली आहेस? बरेच दिवस मनोजचा फोन आला नव्हता। दोघांचे एकमेकांशी भांडण झाले का? नाही आई, रोज काय बोलायचं? आम्ही इतके दिवस लग्नाची तयारी करत होतो, सगळे व्यर्थ गेले। मनोजचे आजोबा वारले नसते तर तुझ्या लग्नाला 15 दिवस झाले असते। तो ब्यापैकी म्हातारा झाला होता। लग्न 13व्या नंतर होऊ शकले असते, पण तुमच्या सासरच्या लोकांचे विचार खूप परंपरावादी आहेत। सावल्या नसतात असे म्हणतात। आता लग्न 5-6 महिन्यांनीच होणार आहे। आमची सगळी तयारी व्यर्थ गेली। लग्नपत्रिका वाटण्यात आल्या होत्या। फंक्शन हॉल, केटरर्स, डेकोरेटर आणि इतर अनेक लोकांना आगाऊ पैसे दिले गेले होते। लग्न 6 महिने पुढे ढकलल्याने खूप नुकसान झाले आहे। या प्रकरणाने मनोजला खूप त्रास होतो, आई। पण काही बोलू शकत नाही। बेटा, आम्हीही एकेकाळी तुझ्याच वयाचे होतो। दोघांच्या भावना तुम्ही समजू शकता, पण आम्ही इच्छा असूनही काही करू शकत नाही। मी तर तुझ्या सासूबाईंना सांगितलं होतं की सावल्या नसतील तर काय, सर्व दिवस चांगल्या कामासाठी शुभ असतात। आता आपलं लग्न झालं पाहिजे। मी हे बोलताच ती रागावली आणि म्हणाली, सर्व दिवस तुमच्यासाठी शुभ असतील, पण आमचा सावलीवर विश्वास आहे। तो आमचा एकुलता एक मुलगा आहे। जुन्या समजुतींकडे दुर्लक्ष करून आम्ही त्याच्या मनात कोणताही संभ्रम निर्माण करू इच्छित नाही। ती विचार करू लागली की आई यापेक्षा आणखी काय करू शकते आणि मी देखील काय करू? मनोजला काय हवे आहे हे मी कसे सांगू? नर्सरीपासून इंटरमिजिएट पर्यंत आम्ही दोघांनी एकत्र शिकलो, पण मैत्री मात्र इंटर जॉईन झाल्यावरच झाली। इंटरनंतर मनोज इंजिनिअरिंग करायला गेला आणि मी BSc मध्ये प्रवेश घेतला होता। वेगवेगळ्या कॉलेजमध्ये गेलो तरी आम्ही दोघंही सुट्टीत थोडा वेळ एकत्र घालवायचो। मध्येच आम्ही फोनवरही बोलायचो। संगणकावर गप्पा झाल्या MSc। मी येताच आई बाबा लग्नासाठी मुलगा शोधू लागले। मी पण म्हटलं की आई, MSc। पण ते म्हणाले की तू तुझा अभ्यास चालू ठेव, सध्या कोणते लग्न होत आहे, चांगला मुलगा मिळायला वेळ लागतो। लग्नाची चर्चा सुरू होताच माझ्या डोळ्यात मनोजची प्रतिमा तरळली। आम्ही दोघे चांगले मित्र असलो तरी तोपर्यंत आम्ही एकमेकांना लग्नाचे कोणतेही वचन दिले नव्हते। आम्ही एकत्र भविष्याचे स्वप्नही पाहिले नव्हते, पण आई जेव्हा लग्नाबद्दल बोलली तेव्हा मला मनोजचा विचार आला, मी याला प्रेम समजू का? मनोजलाही तेच हवे आहे का? त्याच्या मनात काय आहे हे मला कसे कळणार? भेटीदरम्यान मी मनोजला माझ्या आईच्या लग्नाचा प्रस्ताव सांगितल्यावर तो म्हणाला, तुझं लवकरच लग्न होणार आहे, तुला 2 वर्षांसाठी MSc पूर्ण करावं लागेल। हे करायला थोडा वेळ लागेल। मग थोडा वेळ विचार करून तो म्हणाला, मला सरळ सांग, माझ्याशी लग्न करशील का? पण मला सेटल व्हायला किमान 2 ते 3 वर्ष लागतील। तन्मनला आनंदाची लाट आली होती। खरं सांगू मनोज, आई जेव्हा लग्नाबद्दल बोलली तेव्हा मला लगेच तुझी आठवण आली। हे प्रेम आहे का? मला वाटतं हे प्रेम आहे। बघ, मी आजवर जे बोलू शकलो नाही ते तुझ्या लग्नाचा विषय येताच माझ्या मनात आलं आणि मी तुला प्रपोज केलं। आता आम्हा दोघांनीही एकमेकांवरील प्रेम व्यक्त केल्याने या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे। या लग्नासाठी तुला नुसता विचार करावा लागणार नाही तर तुझ्या आईवडिलांनाही पटवावे लागेल। तुमचे कुटुंब सहमत होईल का? बघा, मी सध्या इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे। माझे कॅट कोचिंगही चालू आहे। मला त्या परीक्षेलाही बसायचे आहे। या वर्षी तुम्हाला चांगल्या कंपनीत प्लेसमेंट
मिळण्याची शक्यता आहे, कारण अनेक कंपन्या कॉलेजमध्ये येऊन नोकऱ्या देतात. जर मला चांगली ऑफर मिळाली तर मी ती स्वीकारेन आणि लग्नाची चर्चा सुरू होताच मी तुम्हाला त्याबद्दल सांगेन. आमच्यात प्रेमाचा जंतू आधीच फुलला होता आणि आमच्या प्रेमाला आता जीवनसाथी बनण्याची स्वप्ने पडू लागली होती. आता आमच्या घरांमध्ये याचा उल्लेख करणे आवश्यक झाले आहे. मी माझ्या आईला मनोजबद्दल सांगितले तेव्हा ती म्हणाली, तो त्याच्या जातीचा नाही. हे कसे होऊ शकते? तुझे वडील अजिबात मान्य करणार नाही. मनोजचे पालक तयार आहेत का? सध्या त्याच्या कुटुंबियांना याबाबत काहीच माहिती नाही. अंतिम परीक्षेपर्यंत मनोजला चांगल्या कंपनीत नोकरीची ऑफर मिळेल आणि निकाल लागताच तो कंपनीत रुजू होईल. त्यानंतरच तो त्याच्या पालकांशी बोलेल. त्याने सहमत होणे आवश्यक आहे का? मम्मी, मला आधी तुझी परवानगी हवी आहे. हा निर्णय मी एकटा कसा घेऊ शकतो? मला तुझ्या वडिलांशी बोलावे लागेल. मला त्यांच्याशी बोलण्यासाठी हिम्मत एकवटावी लागेल. वडील तयार नसतील तर काय करशील? काय करू आई? लग्न झालं तर तुझ्या आशीर्वादानेच होईल, नाहीतर होणार नाही. येथे माझे MSc फायनल सुरू झाली. दुसरीकडे इंजिनिअरिंग पूर्ण होताच मनोजला एका मोठ्या कंपनीत चांगली सुरुवात झाली आणि भविष्यात कधीतरी कंपनी त्याला अमेरिकेला पाठवणार हे जवळपास निश्चित झाले होते. पाठवू शकतो. मनोजच्या घरात ही लग्नाची चर्चा सुरू झाली होती. मी कसेतरी आईला पटवले आणि आईने बाबांना पटवले. पण मनोजची आई या लग्नासाठी अजिबात तयार नव्हती. या निर्णयामुळे मनोजच्या घरात वादळ निर्माण झाले. त्याची आई त्याच्या वडिलांपेक्षा त्याच्या घरावर जास्त सत्ता गाजवते. खुद्द मनोजनेच एकदा हे सांगितले होते. मनोजनेही घरात जाहीर केले होते की तो फक्त तिशीच लग्न करणार आहे, इतर कोणाशी नाही. अखेर मनोजच्या वहिनीने आपल्याच पद्धतीने आईला समजावले होते. मम्मी, तुझा हा हट्टीपणा मनोजला तुझ्यापासून दूर नेईल. आजकालच्या मुलांची मानसिक स्थिती काय होईल याची कल्पना नाही. कधी आजच्या वर्तमानपत्रात बातमी आहे की प्रियकर आणि प्रेयसीने त्यांच्या पालकांकडून संमती मिळाल्याने आत्महत्या केली. दोघेही प्रौढ आहे. मनोजची कमाई चांगली आहे. त्याला हवे असते तर तो कोर्टात लग्न करू शकला असता, पण त्याने तसे केले नाही. आणि तो तुमच्या मान्यतेची वाट पाहत आहे. आता निर्णय घ्यायचा आहे. मनोजचे वडील म्हणाले होते, मुला, मनोजच्या या लग्नाला माझा काहीही आक्षेप नाही. मुलगी शिकलेली, सुंदर, चांगल्या कुटुंबातील आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनोज तिला आवडतो. ती आमच्या जातीची नाही. तर काय, पण तुझ्या आईला कोण समजावणार? जेव्हा प्रत्येक जण तयार असतो तेव्हा मी त्याचा शत्रू असतो का? मी वाईट का होऊ? मी पण तयार आहे. आईने विचार बदलण्यापूर्वीच लग्नाचा सोहळा पार पडला होता. ठरवलं होतं की माझी MSc ते पूर्ण होताच लग्न होईल. आमची एंगेज होऊन 1 वर्ष झाले होते. लग्नाची तारीखही ठरली होती. मनोजचे वडील वारले नसते तर आम्ही दोघे कुलुमनाली शिमला येथून मधुचंद्र साजरा करून परतलो असतो आणि 3 महिन्यांनी मीही मनोजसोबत अमेरिकेला गेलो असतो. पण आता 6 ते 7 महिने सावली राहणार नाही. त्यामुळे आताच लग्न होणार असल्याचं मनोजच्या आईने म्हटलं आहे. पण लग्न पुढे ढकलल्याने मनोज खुश नाही. यासाठी त्याला स्वतःच्या घरी बोलावे लागेल. होय, माझ्या घरातून काही अडथळे आले तर मी ते दूर करण्याचा प्रयत्न करेन. पण काय करू, त्याच्याही काही भावना आहेत हे मला मान्य आहे. वर्षांपासून आम्ही मित्रांसारखे, प्रेमीसारखे भेटत आलो आणि भविष्याची स्वप्नेही एकत्र विणत होतो. पण मनोजला असा दुबळा झालेला मी कधीच पाहिला नाही. त्याच्या वाट्याला असता तर एंगेजमेंटच्या दुसऱ्याच दिवशी लग्न झाले असते, पण ते माझे शेवटचे वर्ष होते, त्यामुळे तो मनाने दुःखी राहिला.
कधी भेटून तर कधी फोनवर बोलून आम्ही प्रदीर्घ वाट पाहत गेलो. आम्ही दोघेही लग्नाच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होतो. अंतर असह्य होते. एकत्र राहण्याची आणि एक होण्याची इच्छा प्रबळ झाली. जसजसा वेळ जात होता, स्वप्नांच्या रंगीबेरंगी समुद्रात डुबकी मारत दिवस मुक्कामाच्या दिशेने सरकत होते. लग्नाच्या 10 दिवस आधी आम्ही फक्त वधूवर म्हणून एकमेकांना भेटणे बंद केले होते. पण लग्नाच्या 7 दिवस आधी बाबाजींच्या मृत्यूने आमच्या स्वप्नातील राजवाडा उद्ध्वस्त केला. मनोजनेच मला बाबाजींच्या मृत्यूची बातमी दिली आणि म्हणाला, बाबाजींनाही आता जावे लागेल. आपल्यामध्ये पुन्हा अंतहीन वाळवंटाचा विस्तार आहे. आता मला एकट्याला अमेरिकेला जावे लागेल असे दिसते. तुला भेटणे म्हणजे मृगजळ बनले आहे. 13व्यानंतर आम्ही दोघे बागेत भेटलो. तो खूप भावुक झाला होता. ती मला आता तुझ्यापासूनचे अंतर सहन होत नाही. मला वाटतं की तुला घेऊन एका अज्ञात ठिकाणी जावं, जिथे ना समाज ना परंपरा ना या चालीरीती. 2 प्रेमीयुगुलांच्या मिलनात समाजाच्या नियमांचे अडथळे इतक्या उंचावर उभे केले गेले आहेत की त्यांच्या संयमाची परिसीमा गाठली आहे. चल, आपण कुठेतरी पळून जाऊ. मला तुझी जवळची कंपनी हवी आहे. इतकं मोठं शहर आहे, हॉटेलमध्ये काही तास एकत्र घालवूया. मनोजची अवस्था माझ्यासारखीच होती. एक मन म्हणायचे की मी काढलेली लक्ष्मणरेखा मी पुसून टाकावी, पण दुसरे मन मला संस्कारांची पिन टोचत असे की लग्नाशिवाय हे सर्व बरोबर नाही. असो, मनोजची इच्छा पूर्ण झाली की ही इच्छा पुन्हा पुन्हा डोके वर काढेल. नाही, हे बरोबर नाही. काय बरोबर नाही? ती तुझा माझ्यावर विश्वास नाही का? आपण पती पत्नी बनले पाहिजे. आज माझे मन अविचल झाले आहे. मी भटकू शकते. ती कृपया माझी काळजी घ्या. त्याने मला बागेच्या एका निर्जन कोपऱ्यात आपल्या हातात घेतले आणि माझे चुंबन घेऊ लागले. त्याचा आवेग थोडा शांत व्हावा म्हणून मी त्याला आजही परवानगीही दिली होती, पण मनोजचा दीर्घ श्वास आणि आणखी गुंतण्याची इच्छा मला मोहात पाडण्याआधीच मी उभा राहिलो. स्वतःची काळजी घे मनोज. हे देखील वाहून जाण्याची जागा आहे का? मी पण दगड नाही, माणूस आहे. अजून काही दिवस स्वतःवर नियंत्रण ठेव. बरेच दिवस मी स्वतःवर नियंत्रण ठेवतोय. तुम्हाला जे हवे आहे ते आमच्या समस्येचे निराकरण नाही. आता कायमस्वरूपी तोडगा काढावा लागेल. चला, मला खूप भूक लागली आहे. मला गरमागरम कॉफी सोबत काहीतरी खायला द्या, मग आपण एकत्र याचा विचार करूया. रेस्टॉरंटमधील वेटरला ऑर्डर दिल्यानंतर मी संभाषण सुरू केले. मनोज, तुला आता एकच काम करायचे आहे. कसे तरी करून तुला तुझ्या आईवडिलांना लवकर लग्नासाठी तयार करावे लागेल, जे फार कठीण नाही. शेवटी तो आमचा हितचिंतक आहे. तुम्ही त्याला एकदाही सांगितले होते की लग्न इतके दिवस पुढे ढकलू नकोस, पण आताच कर. मग आता मला सांगा, जुने सोडून काहीतरी नवीन स्वीकारण्यात प्रत्येकाला काही ना काही संकोच वाटतो. अखेर त्याने त्याच्या आंतरजातीय विवाहासाठी होकार दिला आहे. तुम्ही बघा, तो कोणत्याही सावलीशिवाय लग्न करण्यास नक्कीच सहमत होईल. मनोजच्या चेहऱ्यावर आनंदाची लाट उसळली. तुझं बरोबर आहे ती. हे माझ्या लक्षात का आलं नाही? रात्रीच्या जेवणानंतर मी तुला घरी सोडतो. कोर्ट मॅरेजची तारीखही जवळ आली आहे. तीही मी पुढे ढकलू देणार नाही. ठीक आहे. आता आपण लग्नाच्या दिवशी कोर्टात भेटू. आज माझ्या वागण्याला घाबरतोस का? दरम्यान कॉल करण्याची परवानगी आहे की परवानगी नाही? चला, आम्ही तुम्हाला कॉल करण्याची परवानगी देतो. निबंधक कार्यालयात लग्नाची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर आम्ही दोघेही आपापल्या कुटुंबासह बाहेर पडलो.
तेव्हा मनोजच्या मेव्हण्या म्हणाल्या, मनोज, आता तुम्हा दोघांच्या लग्नाला कायद्याने मान्यता मिळाली आहे. ती आता तुझी आहे.